वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि छान छान आपलं ब्लाउज असो, ड्रेस असो, स्लीव्ज असो हे सगळं तुम्ही शिकत असणार आहे। ठीक आहे, तर बघा मग ॲक्च्युअली आज ना खूप महत्त्वाचा आपला हा व्हिडिओ आहे, कारण बऱ्याचदा होतं काय की आपल्याला ना प्रत्येक साडीवर आपण मॅचिंग ब्लाउज हा स्टिच करत नसतो, कारण की काय होतं की बाहेर शिलाई खूप असते, त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की प्रत्येक साडीवर नको करायला। कधी कधी असं असतं की आपण स्वतः शिवत असतो पण आपल्याकडे खूप सारे कस्टमर येतात आणि मग ह्या वेळेस ना आपण काय करतो, अशा वेळेस कस्टमरचं शिवून द्यायला प्रायोरिटी आपली फर्स्ट असते आणि आपण आपलं नंतर शिवू आणि ते शिवणच होत नाही। सो अशा वेळेस काय करावं? तर बघा, मी आज तुम्हाला दोन ब्लाउजची संपूर्ण कटिंग स्टिचिंग, छान असे डिझायनर दोन ब्लाउज आहे आणि याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि हे दोन ब्लाउज असे आहेत की हे जर का तुम्ही शिवून तुमच्याकडे ठेवले तर जवळजवळ 100 साड्यांवर हे ब्लाउज नक्कीच मॅचिंग होऊ शकतात, असे हे दोन ब्लाउज आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचं असं आहे की कधी कधी साड्यांवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा छान दिसतात, त्यामुळे हे दोन ब्लाउज तुम्ही तुमच्याकडे नक्कीच शिवून घ्या। तुम्ही स्वतः शिवत असाल तर स्वतः शिवून ठेवा, कारण कधी कधी नवीन साडी घेतो आणि मग ब्लाउज स्टिच नसेल तर ती साडी घालता येत नाही, पण जर हे दोन ब्लाउज असेल तर तुम्ही ती साडी सहज वेअर करू शकतात आणि जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही त्यावरचा ब्लाउज स्टिच करू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा छानच दिसतात। सो त्यामुळे मी तर म्हणे, तुम्ही जर शिवत नसाल तर बाहेरनं शिवून हे दोन ब्लाउज नक्कीच तुमच्याकडे ठेवा आणि जर तुम्ही स्वतः शिवत असाल तर मग हे दोन ब्लाउज तर तुम्ही स्वतःसाठी नक्कीच शिवावेत असं मला वाटतं, कारण की स्वतःचे ब्लाउज शिवायला तुम्हाला नक्कीच टाइम मिळत नसेल। ठीक आहे, तो खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की तुमच्याकडे कुठल्या दोन प्रकारचे ब्लाउज पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे मी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे असे ब्लाउज सहजच स्टिच करता येईल। ठीक आहे, तर हे बघा, हा ब्लाउज पीस आहे, तुम्ही बघू शकता गोल्डन आहे। ॲक्च्युली गोल्डनमध्ये खूप सारे शेड असतात, तर त्यातलाच हा एक शेड आहे। तर बघा, याचा बॅकनेक आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे, म्हणजेच मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हींच्या बॅकनेकची आपण इथे कटिंग केलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर परफेक्ट कटिंग असते आणि मेन फॅब्रिक थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून असतं, तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मेन फॅब्रिकला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन आहे। तर बघा, आता हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण शोल्डर टाकलेला आहे 6.5, कारण याचं पूर्ण शोल्डर आहे 13 आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा बोटनेक आहे, तर बोटनेकला आपल्याला पूर्ण शोल्डर लागतं आणि मग याची गळारुंदी आपण घेणार आहोत 3.5 इंच। त्याचबरोबर याचा मुंडासुद्धा 6.5 घेतला आहे। बोटनेकमध्ये जेवढं शोल्डर असतं तेवढा मुंडा घ्यायचा असतो आणि इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे 8 चौक 32 आणि 2 इंच मार्जिन, तुम्ही 1.5 सुद्धा घेऊ शकतात। तर असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा, मग आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर बघा, मग इथून आता आपल्याला 3ला मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतर 3.5 गळारुंदी, त्याचबरोबर इथून 1.5 इंच मार्किंग, पुन्हा 3.5ची गळारुंदी आणि खाली आपल्याला इथून जेवढा आपला गळा आहे त्याला मार्किंग करायची। तर बघा, मग मी इथे 9.5ला मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीने हे लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत। इथे सुद्धा 3.5ला मार्किंग केली आणि त्यानंतर हे ह्या पद्धतीने 2 बॉक्स काढायचा आहे। एक वरती शेप गोल देऊयात, बघा तुम्ही पानगळासुद्धा देऊ शकतात आणि त्यानंतर जो काही खालचा शेप आहे तर तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे। तर त्याचं निम्म 2.5 घेतलेला आहे। बघा, इथून ह्या पद्धतीने शेप दिला, नंतर मी डार्क करून तुम्हाला दाखवते आणि इथून म्हणजे तो कसा मॅच होतोय त्यावर तो डिपेंड आहे। तर बघा, आता थोडं वरून घ्यावं लागणार आहे तरच आपला तो शेप प्रॉपर दिसणार आहे आणि जास्त इथे स्प्रेड पण नको व्हायला, म्हणजे डीप नको आहे जास्त, बॉक्सच्या बाहेर ऑलरेडी गळारुंदी जास्त आहे। सो त्यामुळे मग अजून थोडंसं आपण वरून घेऊ शकतो। हे बघा, ह्या पद्धतीने म्हणजे तो थोडासा आतमध्ये येईल आणि इथून सुद्धा बघा इथे मी मार्किंग केलेली आहे। तर ही आता आपली फायनल मार्किंग झालेली आहे। आता बघा, ही जी काही मार्किंग आहे ना, तरी हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करायचं आहे, कारण हा जो काही शेप आहे किंवा हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर लावून स्टिच करणार आहोत। तर त्यासाठी आता मी कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घेते
आणि बघा अजून थोडंसं जर का आपल्याला कमी हवं असेल तर कमी घेऊ शकतो. तर बघा मी अर्धा इंच वरती घेतलेला आहे, वेगळ्या चॉकने इथे मार्किंग केली म्हणजे तुमच्या पण लक्षात यावं. तुम्ही आहे तेवढं ठेवलं तरी चालेल. मी अर्धा थोडं कमी केलं कारण की बॉक्सच्या बाहेर ते खूप डीप जात होता तो शेप, त्यामुळे. ठीक आहे. तर बघा आता ही जी काही मार्किंग आहे तर मी म्हटलं आत्ताच की आपल्याला ती कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा मग इथे कॅनव्हास पेपर घेतला. हा पेपर कॅनव्हास आहे. कॅनव्हास पेपरमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात. तर बॅकनेक डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास सफिशियंट असतो. तर बघा डबल फोल्ड करून किती बसतोय, किती पुरतोय की नाही तर ते आपण इथे चेक करून घेऊयात. तर आता तो व्यवस्थित तो शेप बसतोय. तर जेवढं पाहिजे आहे तेवढं ठेवूयात आपण आणि तेवढाच पार्ट आता मी इथे कट करून घेते आणि बाकीचं साईडला ठेवून घेते कारण ते आपल्याला मीटरवर मिळत असतं. तर बघा मग या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे. बरोबर जी डिझाईन आहे ना तिथे ह्या पद्धतीने आपल्याला काटोकाट मॅच करायचं. मी एक इथे पिन लावली म्हणजे ते हलणार नाही आणि गळा तिरका वगैरे होणार नाही. आता बघा अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यावर फेंट मार्किंग दिसते तर ती फक्त आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा फक्त मधला शेप. ठीक आहे. आता हा जो काही आकार आहे ना तर हा आपल्याला कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा हवा आहे. तर बघा काय करायचं आता ही पिन काढूयात आपण. ॲक्च्युली त्याच्या आधी मी इथे कॅनव्हास पेपर कट करते आणि कडेकडेने आपल्याला 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. त्याच हिशोबाने कॅनव्हास पेपर आपण आधीच कट करायचा, खूप कमी करू नका. आणि वरचा जो काही गळा आहे ना तर तो सुद्धा मी इथे कटिंग करून घेतला. तर बघा मग इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो साईडला ठेवायचा आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सगळ्यात आधी एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे. तर बघा मग आपण इथे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे. इथे एक सेंटरला पिन लावते म्हणजे ते स्टिच करणं आपल्याला सोपं जाईल. आणि बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजवरची जी काही बाही आहे तर ती डिझाईनची होती आणि त्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागत होतं तर ते मी लावलेलं होतं, त्यामुळे ते काढून रेग्युलर फूट इथे लावून घेतलं. आणि बघा आता सगळ्यात आधी हा जो काही वरचा गळा आहे ना तिथे आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे एक टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवतच टीप मारायची आहे म्हणजे गळ्याचा शेप चेंज होणार नाही. आणि इथे आपण काही कॅनव्हास पेपरसुद्धा यूज केलेला नाही. ठीक आहे. तर बघा आता गळ्याच्या साईडला टीप मारून झालेली आहे. त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात. तर कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याचबरोबर ह्या स्टेपमुळे काय होतं की वरचा गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंगचं इथे रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज पडत नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं थोडंफार ब्लाऊज पीसचं तर ते आपण इथे कट करून घेतलेलं आहे. आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचा पार्ट आहे मेन फॅब्रिकचा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा कटिंग झाल्यानंतर या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर असा फोल्ड व्हावा आणि त्याचा गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित यावा यासाठी. तर बघा त्यानंतर मी इथे पिन काढून घेतली आणि हा बॅक पार्ट आपल्याला या पद्धतीने इथे सरळ करून घ्यायचा आहे. आता तो कमरेच्या साईडला व्यवस्थित प्रेस करायचा आणि गळ्याच्या साईडला सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची डिझाईनची आणि या छानशा ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि बघा मग प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथे वरच्या गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता ही दाबटीप झाल्यानंतर आपल्याला लगेच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप द्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलं होतं आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही, तर इथे सुद्धा दाबटीप दिल्यावर हा पार्टसुद्धा एकदम प्रॉपर असा फिनिशिंगसहित रेडी होईल. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने मग आपण इथे दाबटीप देऊन घेतली. बघा फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे गळ्याची सुद्धा आणि कमरेची सुद्धा. आणि बघा यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, जेणेकरून आपलं मार्जिन कमी पडणार नाही. कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही ॲड केलेलं नसतं त्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही, तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे. टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की ज्यावेळेस आपण इथे कटिंग करत असतो म्हणजे अस्तरवर तर ती परफेक्ट असते आणि ब्लाऊज पीस म्हणजे मेन फॅब्रिक आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करतो म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाऊ. म्हणूनच या पद्धतीने जोडल्यानंतर ते कटिंग करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा. त्यानंतर बघा मी सेंटरला इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता
हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो अस्तर लावून आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे। तर बघा मग मी एक्स्ट्राचं इथे कट करून घेते। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे बघा ती जी काही मार्किंग आहे ना तर ती इकडच्या साईडला दिसते तर ती डार्क करायची, म्हणजे सेंटरपासून दोन्ही साईडनी शेप व्यवस्थित येईल आणि प्रॉपर फिनिशिंगचे डिझाईन रेडी व्हावं यासाठी। तर बघा मग ह्या पद्धतीने अस्तर त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून कडेकडेने आपल्याला एक सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जोडलं जाईल। ठीक आहे। आणि आता हे जोडल्यानंतर आपल्याला 5 इंच एवढं मार्जिन ठेवून बाकीचं एक्स्ट्राचं सगळंच इथे कटिंग करून घ्यायचं आहे, कारण ते आपल्याला इथे फोल्डिंगसाठी लागणार आहे। तर बघा ते कट केल्यानंतर इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल, कारण की गोलाकार शेप आहे ना। आणि मग ह्या पद्धतीने बघा थोडं थोडं फोल्ड करत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल की आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक होईल। आणि त्यामुळे काय होईल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे कुठेही धुतल्यानंतर वगैरे ते खराब होणार नाही आणि ते व्यवस्थित ब्लाऊजला चिटकूनसुद्धा राहावं, यासाठी ही स्टेप खूपच महत्त्वाची आहे। ठीक आहे। तर बघा व्यवस्थित पूर्णच साईडने आपल्याला ते प्रॉपर असं पॅक करून घ्यायचं आहे, शेप वगैरे चेंज होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे। ठीक आहे। तर बघा मग फायनली आपण इथे कॅनव्हासचा गळा रेडी करून घेतलेला आहे अस्तर जोडून, आणि आता आपल्याला तो बॅक पार्टला लावायचा, तर त्याचीसुद्धा सेंटरला मार्किंग करून घेतली बघा। आणि आता बॅक पार्टचं सेंटर आणि हा सेंटर एकमेकाला मॅच करायचा आहे बघा ह्या पद्धतीने बरोबर। आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी एक टीप मारायची आहे, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित दोन्ही साईडनी यावा यासाठी। ठीक आहे। तर सिंपल अशी टीप मारून घेतल्यानंतर जो काही शेप आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। तर पुन्हा मी मध्यभागीपासूनच स्टार्ट केलेला आहे आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारते, म्हणजे आहे तसंच आपला गळा होईल। ठीक आहे। त्यामुळे मग टीप देताना अतिशय काळजीपूर्वक टीप द्यायची आहे। तर बघा आता इथे टीप मारून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने आता हे फोल्ड करायचं आहे आणि एक छोटासा कट मारायचा आहे, कारण आपल्याला हे कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक त्याचं अस्तर हे सगळा मधला पार्ट एवढा कट करून घ्यायचा आहे। तर बघा मग व्यवस्थित कट केलं आणि थोडंसं मी मार्जिन इथे ठेवलेलं आहे, 5 इंच म्हटलं तरीसुद्धा चालेल। आणि त्यानंतर ह्या पद्धतीने ह्या शेपला आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपरचा गळा आतमध्ये फोल्ड करू तर तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि आपला शेपसुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी। ठीक आहे। आता आपल्याला बघा हे ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे एकदम प्रॉपर असं, आणि फोल्ड केल्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला दाबटीप देणं सोपं जाईल। ठीक आहे। आणि मग आता आपण इथून दाबटीप द्यायला सुरुवात करूयात। तर इथे सुद्धा बघा महत्त्वाचं आहे की आपण ज्या वेळेस दाबटीप देऊ ना त्यावेळेस इथे काळजी घ्यायची आहे की कॅनव्हास पेपर अस्तर वगैरे ते काहीही वरती दिसणार नाही, त्यासाठी अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत या पद्धतीने दाबटीप द्यायची आहे, कारण आता आपण दाबटीप कशी देणार त्यावरच याचा शेप डिपेंड आहे। आणि याचा गळ्याचा शेप जर व्यवस्थित आला तरच आपल्या ब्लाऊजला छान असं लुक येईल, जर का शेप प्रॉपर आला नाही त्याची फिनिशिंग छान आली नाही तर मग ते ब्लाऊजला लुकच येणार नाही। त्यामुळे मग व्यवस्थित मी म्हणते त्या पद्धतीने अतिशय सावकाश ह्या पद्धतीने आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे, हे बघा। ठीक आहे। तर बघा मग संपूर्ण आपण दाबटीप दिलेली आहे आणि बघितल्यावरच लक्षात येईल की फिनिशिंगसुद्धा खूप सुंदरशी प्रॉपर इथे आलेली आहे। ठीक आहे। इथपर्यंत आय होप सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे ना मी एक मार्किंग करते, म्हणजे जसं आपला शेप होता ना कटिंग करतानाचा सेम त्याच पद्धतीने। ठीक आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे। तर बघा आता जी काही पायपिंगची रेडीमेड लेस असते ना हँगिंग्ससारखी, तर ती आपण इथे लावणार आहोत। तर किती लागते तेवढी आपण इथे कट करून घेऊयात। आणि ही लेस लावण्यासाठी बघा आपल्याला सिंगल फूट लागतं, आणि हीच लेस आपण ह्या ब्लाऊजच्या बाहीलासुद्धा यूज केलेली आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने आता मी ते सिंगल फूट इथे पॅक करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला सिंगल फूट लागणार आहे। ज्यावेळेस आपण अशी पद्धतीची लेस यूज करतो त्यावेळेस आपल्याला रेग्युलर फूट चालत नाही, जर रेग्युलर फूट यूज केलं तर हे पाईप सगळे तुटतात, व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखं हे लागलं जात नाही त्यामुळे। ठीक आहे। तर बघा जेवढं लागत होतं तेवढं मी कट करून घेतलं आणि इथून आता आपण ती लेस लावायला सुरुवात करूयात। तर अतिशय सावकाश लावायची आहे, असंही आपण सिंगल फूट यूज करतोय त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे, पाईप मनी काहीही तुटणार नाही आहे। तरीसुद्धा थोडंसं काळजी घेत थोडं थोडं पकडत ह्या पद्धतीने अतिशय सावकाश आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे।
तर बघा मग इथपर्यंत लावल्यानंतर आपण आता ह्या लेसला सुद्धा डबल टिप देऊन घेऊयात. ॲक्च्युली मी बऱ्याचदा सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो त्याला डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस वरती तरंगत नाही, ती पॅक लागली जाते आणि त्यामुळेच आपली फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येते. तर बघा मग इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. मी बघू शकता खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. ते मस्त छान असे हँगिंग्स दिसत आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत ही वरची लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला खालचा जो काही शेप आहे तिथे सुद्धा एक लेस लावायची आहे. तर तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात किंवा कस्टमरच्या चॉईसने सुद्धा लावू शकता. तर बघा मी याच्यावर गोल्डनच लेस यूज करणार आहे. मी तुम्हाला म्हटलंच की हा ब्लाऊज कशावरही मॅच व्हावा यासाठी. तर मग बघा त्रिकोणी गोल्डनची जी काही सध्याची ट्रेंडिंग अशी लेस आहे तर ती आता आपण इथे लावणार आहोत. तर बघा आता इथे लावण्यासाठी मी इथे पुन्हा सिंगल फूट काढून घेते आणि रेग्युलर फूट लावते, कारण या लेससाठी काही ती आपल्याला सिंगल फूट लागणार नाही. आणि काय होतं की मग दुसऱ्या लेसला जर आपण सिंगल फूट यूज केलं तर ते व्यवस्थित फिनिशिंगसहित लागली जात नाही, ते सटकतं ते फूट. त्यामुळे मग रेग्युलर फूट लावलं आणि जी मार्किंग केली होती ना बरोबर त्या शेपमध्ये बघा आपण ह्या पद्धतीने इथे ही लेस लावून घेऊयात. म्हणजे कटिंगच्या वेळेस मार्किंग केली होती सेम तशीच इथे केलेली आहे. आणि बघा आता इथपर्यंत लावल्यावर जे काही एक्स्ट्राचे आहे तर ते आपण इथे कट करून घेऊयात आणि ह्या लेसलासुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल, लेससुद्धा पॅक लागली जाईल. ठीक आहे, तर बघा छान असं लूक आलेलं आहे ॲक्च्युली ह्या लेसमुळे सुद्धा. ठीक आहे, एक्स्ट्राचं मी दोन्ही साईडचं थोडंसं किंचित कट करून घेतलं. ॲक्च्युली फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. बऱ्याचदा काय होतं लेस प्रॉपर लागली जात नाही, त्यामुळे मग ब्लाऊजचं लूक बिघडतं, सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा आता वरच्या गळ्याला सुद्धा मी एक लेस लावते. तुम्हाला लावायची नसेल तरीसुद्धा चालेल, पण मी एकदम बारीक अशी लेस इथे घेतलेली आहे गळ्याला वरती लावण्यासाठी, कारण खालच्या दोन्ही पण ब्रॉडच होत्या, पण वरच्या शेपला मी छोटीशीच घेतलेली आहे बघा. आणि व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसही तिथे आपण ती लेस लावून घेऊयात. तर ती एकदम बारीक आणि नाजूक अशी आहे. तर इथे सुद्धा आता मी डबल टिप देऊनच घेणार आहे, फक्त व्यवस्थित गोळा वगैरे होणार नाही, कपडा खेचला जाणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आहे. आणि बघा आता इथे मी एक्स्ट्राची लेस कट करून घेते. ठीक आहे, आता बघा यानंतर आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. तर इथे सेंटरपासून आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा आता सगळ्यात आधी तुम्ही सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने फोल्ड करून. आणि मग सेंटरपासून 4.5ला मार्किंग केली बघा, कडेने अर्धा आणि उभं 4 इंचाची मार्किंग करून घेतलं सेम दोन्ही साईडला. ठीक आहे, त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे. तर हा तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे बघा. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, जेणेकरून ते टक्स लवकर खराब होणार नाही आणि पॅक होतील. टक्स खराब होणार नाही याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही. तर त्यासाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि तिथेसुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि शक्य असल्यास डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा मग प्रॉपर दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकले. फिनिशिंग बघू शकता तुम्ही खूप सुंदर आलेली आहे. आणि फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. तर बघा मग मी याचं लूक तुम्हाला थोडं जवळून दाखवते, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की हा बॅक पार्ट किती सुंदर असा रेडी झालेला आहे. तर बघा ही हँगिंगची जी काही लेस लावलेली आहे त्यामुळे तर डिझाईनला अजून सुंदर असा लूक आलेला आहे. आणि ॲक्च्युली तिन्ही पण लेस खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात, जेणेकरून आपला ब्लाऊजला छान असं लूक आलेला आहे. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही बॅकनेक आहे तर तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे. तर अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोन्ही कटिंग केलं. ॲक्च्युली इथे बघा हा सिल्वर ब्लाऊजचा बॅकनेक आहे. साडी वेगळी आहे, पण साडीवर हा जो काही ब्लाऊज पीस आहे तर तो आपण कॉन्ट्रास्ट घेतलेला आहे. आणि कारण की साडीवर जो काही ब्लाऊज आहे तर तो साडीचाच मॅचिंग आहे. तर आता सध्या कॉन्ट्रास्टचा खूप ट्रेंड चालू आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमुळे साडीला छान लूक येतं, त्यामुळे मग आपण इथे त्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवणार आहोत. तर बघा मग आता याच्यावर डिझाईन करायच्या आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशी मार्किंग करायची तर ते सहज लक्षात येईल. तर बघा या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13, 1 इंच मार्जिन, तर असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतली. त्याचबरोबर इथून टाकलेलं आहे 5.25 शोल्डर, म्हणजे 13.5चं पूर्ण शोल्डर आहे त्याचं निम्म घेतलं. आणि बघा 3 इथून आपल्याला शोल्डर रेडी पाहिजे आहे, म्हणजे 2.5 पाहिजे आहे रेडी, तर अर्धा इंच मार्जिन असं 3ला मार्किंग केली आणि उरलेलं आपण इथे गळारुंदी घेणार आहोत. त्याचबरोबर जेवढं शोल्डर टाकलं तेवढंच मुंडा घ्यायचा, म्हणजे इथे मुंडा आपण घेतलेला आहे 5.25चा, 1ला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा इथे शेप दिला. हा बोटनेक आपण आता डिझाईन इथे बनवणार आहोत.
आणि इथून टाकायचा आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे होतो 7.25 आणि इथे 2 इंच आपण मार्जिन ॲड केला, कारण की पुढचा भाग प्रिन्सेस आहे त्यामुळे. ठीक आहे, तर मग टोटल 9.25ला मार्किंग करून आपण हा बॅकनेक इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आता आपण गळ्याच्या बॅकनेकची मार्किंग अस्तरवर करून घेऊयात. तर बघा इथून खाली आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा मग इथून 3.5 पावणे 4 आपल्याला इथे गळारुंदी घ्यायची आहे. ठीक आहे, तर ॲक्च्युली मी 3.5लाच इथे मार्किंग केलेली आहे आणि हा बॉक्स आपल्याला इथे सगळ्यात आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला ह्या बॉक्सच्या इथे गोल आकार द्यायचा आहे, कारण की इथला पुढवरचा गळा आपण गोल घेणार आहोत. ठीक आहे, तुम्ही पानगळा पण घेऊ शकता. आणि इथून खाली आता आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करायची. पुन्हा 3.5 इंच गळारुंदीची मार्किंग केली आणि इथून बघा गळा ॲक्च्युली 9.5 होता, पण बोटनेक आहे त्यामुळे आपण थोडा जास्त घेणार आहोत, त्यामुळे मी 10.5ला मार्किंग केली. पुन्हा 3.5 गळारुंदीची मार्किंग करून हा बॉक्स इथे ड्रॉ केला. आता काय करायचं बघा, इथे सेंटरपासून मी 1.5ला मार्किंग केलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही 2ला पण करू शकता तुम्हाला जर जास्त डीप हवा असेल तर, पण इथे मी 1.5लाच केली आणि ह्या पद्धतीने बघा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा आता इथे आपण कॅनव्हास पेपर यूज करणार आहोत, तर त्यामुळे फक्त वरचा गळा इथे आपण कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर इथे आता कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून हा जो काही आपला मधला शेप आहे गळ्याचा तर तो ड्रॉ करून घेऊयात. तर त्यासाठी बघा मी इथे कॅनव्हास पेपर घेते थोडासा. तर इथे बघा मी किती लागेल तसं थोडासा अंदाजे कट करून घेते, कारण की हा मी डायरेक्ट 1-2 मीटर आणलेला आहे. ठीक आहे, तर बघा मग आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. बंद बाजू बघा बरोबर मी इकडच्या साईडने ठेवलेली आहे आणि आता स्केच पेनने मार्किंग करायची. तर तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल, पण ह्या पद्धतीने जर का तुम्ही ठेवला तर तो शेप तुम्हाला जो काही ड्रॉ केलेला आहे ब्लाऊज पीसवर तर तो इथे दिसतो. तर बरोबर त्याच्यावरच मार्किंग करून घेतली आणि बघा इकडच्या साईडने सुद्धा ते दिसते, तर ते डार्क करून घेतलं म्हणजे दोन्ही साईडने गळा आपला व्यवस्थित सेमच येतो. हे बघा अशा पद्धतीचा मग आपला गळ्याचा आकार इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे, आता बघा इथून आपण कडेने सगळीकडून 1-1 इंच थोडंसं आपल्याला मार्जिन लागणार आहे. तर गळ्याचा शेप सारखं घेण्यापेक्षा मी इथे डायरेक्ट चौकोनी घेते तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. आता बघा जी मार्किंग केलेली आहे त्यावरच आपण कटिंग करून घेऊयात. तर तो मधला शेप आहे आणि कडेचा आपण एक्स्ट्राचं मार्जिनसाठी घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा आता हे कटिंग झालेलं आहे. तर सगळ्यात आधी आता आपल्याला ब्लाऊजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा, आता सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅकनेक ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आणि त्यावर अस्तरचा कटिंग केलेला बॅकनेक ठेवून घेतला. त्यानंतर इथे सेंटरला पिन लावायची आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला पण लावायची, म्हणजे गळा तिथे स्प्रेड होत नाही आणि परफेक्ट व्यवस्थित येतो. तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला साधारणतः 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारायची आहे. तर बघा मी इथे कॅनव्हास पेपर यूज केलेला नाही आहे, कारण की सिंपल गोल गळा आहे त्यामुळे काही गरज नाही. बट तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर यूज करू शकतात. तर बघा मग गळ्याच्या साईडला आपण इथे टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टिप मारूयात. तर इथे साधारणतः 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपण टिप मारून घेणार आहोत. आता ह्या स्टेपमुळे काय होतं की आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्ही सोबत रेडी होतं, त्यामुळे मग आपल्याला इथे कमरेला कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. तर बघा एक्स्ट्राचा जो काही ब्लाऊजचा कपडा होता तर तो आपण कटिंग करून घेतला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता ह्या गळ्याला आपण छोटे छोटे कट्स मारून घेऊयात, जेणेकरून आपण ज्यावेळेस हा बॅकनेक सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि गळ्याचा आकार सुद्धा नीट येईल. तर बघा मग ह्या पद्धतीने आपण हा पार्ट सरळ करून घेतलेला आहे. गळ्याच्या तिथे आणि कमरेच्या तिथे व्यवस्थित तो प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने. आणि सगळ्यात आधी आता आपण गळ्याच्या साईडला इथे दाबटीप देऊन घेणार आहोत. तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, हा लक्षात राहू द्या. तर बघा आता गळ्याच्या तिथे छान परफेक्ट फिनिशिंग सहित आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा, बघितल्यावरच लक्षात येते. त्यानंतर आता लगेचच बघा आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात, म्हणजे कमरेचा पार्ट सुद्धा आपला फिनिशिंग सहित रेडी होईल. आणि इथे सुद्धा सेम तसंच जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित थोडं थोडं पकडून ह्या पद्धतीने बघा प्रेस करत करत दाबटीप द्यायची, म्हणजे फिनिशिंग पण छान येईल एकसारखी आणि अस्तर आपलं बाहेर पण निघणार नाही किंवा ब्लाऊजचा कपडा आतमध्ये सुद्धा फोल्ड होणार नाही. व्यवस्थित काटोकाट आपले इथे टिप येणं खूप गरजेचं आहे. फिनिशिंगसाठी फिटिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते.
तर बघा आता इथे कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेतली आहे. त्यानंतर काय करायचं आता ह्या पद्धतीने बघा आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा कडेकडेने आहे तसा टिप मारून जोडून घ्यायचा. तर इथे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण जेव्हा कटिंग करतो तर ती आपली परफेक्ट कटिंग असते, पण ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीस कट करतो तर तो आपण थोडा एक्स्ट्रा कट करतो, कारण आपल्याला ते स्टिच करताना सोपं जावं त्यासाठी. म्हणूनच मग ज्यावेळेस गळा आणि कमरेचा पार्ट रेडी होतो तर ह्या पद्धतीने आपण अस्तर ब्लाऊज पीस जोडून घेतो आणि बघा मग इथे ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपण कटिंग करून घेत असतो. म्हणजे मग काय होतं, त्यामुळे आपला परफेक्ट मापाचा इथे बॅकनेक रेडी होतं अस्तर आणि ब्लाऊज पीसचा पार्ट जोडून. म्हणजे मग पुढचे आपल्याला डिझाईन वगैरे करायला सोपं जातं. त्यासाठी ही आपली बेसिक स्टेप आहे, तर ती तुम्हीसुद्धा लक्षात ठेवायची आहे. तर मग बघा फायनली आपला इथे बॅक पार्ट पूर्ण व्यवस्थित रेडी झालेला आहे. तर आता आपण जो काही कॅनव्हास पेपर कट केलेला आहे तर त्याला अस्तर वगैरे जोडून ते रेडी करून घेऊयात. तर बघा त्यासाठी आपल्याला एवढं अस्तर सफिशियंट आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आता एक कडेकडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघा ह्या पद्धतीने, म्हणजे काय होईल की अस्तर आणि कॅनव्हास पेपर आपला एकमेकाला जॉईंट होईल. तर बघा मग आता इथे चारी बाजूने आपण टिप मारून घेतली आणि त्यानंतर काय करायचं बघा, एक्स्ट्राचं अस्तर कट करायचं, पण थोडंसं किंचित ठेवलं आहे बघा आपण फोल्डिंग करण्यापुरता. आणि ह्या पद्धतीने मग फोल्ड करून पुन्हा टिप मारून घ्यायची. बघा मग तुमच्या लक्षात येईल की आपला अस्तरमध्ये जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो व्यवस्थित पॅक होतो इथे. हे बघा चारी बाजूने व्यवस्थित इथे पॅकसुद्धा आपण करून घेतलं. तर बघा आता हे आपला कॅनव्हाचा गळा परफेक्ट असा रेडी झालेला आहे. तर आता हा आपल्याला बॅक पार्टला लावून घ्यायचा. तर बघा जो काही बॅकनेक रेडी केलेला आहे तर तिथं सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे चॉकने आणि कॅनव्हासच्या गळ्याला सुद्धा मार्किंग करायची. तर बघा हा सेंटर बरोबर त्या सेंटरला मॅच करायचा आहे आणि सगळ्यात आधी मध्यभागी आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. या स्टेपमुळे काय होतं की दोन्ही साईडने आपला गळ्याचा आकार सेम होतो, एक साईडने तो येत नाही आणि तिरका वगैरे पण जात नाही. आणि त्यानंतर बघा मग गळ्याची जी काही मार्किंग आहे परफेक्ट त्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा परफेक्ट त्यावरच टिप मारा, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित येतो. जर का टिप पुढे मागं झाली तर गळ्याचा आकार परत चेंज होतो. आणि मग बघा ह्या पद्धतीने छोटासा कट मारून हा मधला पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता हे कट झाल्यानंतर इथे गळ्याला आपण छोटे छोटे कट्स मारूयात, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि आपला जो काही गळ्याचा शेप आहे, आकार आहे, तर तो सुद्धा व्यवस्थित येईल. त्यासाठी तुमचा कुठलाही गळा असो शक्यतो छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. आणि त्यानंतर बघा मग ह्या पद्धतीने ते आतमध्ये आपण फोल्ड करून घेतलेलं आहे. फोल्ड केल्यानंतर आता बघा वरच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही कॅनव्हासचा किंवा अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा, लक्षात राहू द्या आणि फॉलो करा, म्हणजे गळ्याचं आणि ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे छान परफेक्ट अशी येईल. तर बघा एकदम छान फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतली. बघा शेप पण खूप छान आलेला आहे, बघितल्यावरच लक्षात येते. ठीक आहे, आता बघा यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे गळ्याला लेस लावायची आहे आणि मध्यभागी सुद्धा आपल्याला जी काही मोती लेस असते तर बघा ती लावून घ्यायची आहे. तर बघा आता ज्यावेळेस आपल्याला मोती लेस लावायची असते त्यावेळेस आपल्याला मशीनचं सिंगल फूट लावून घ्यावं लागतं, म्हणजे मग ते मोती तुटत नाही, फुटत नाही. नाही तर बऱ्याचदा मोती लेस लावताना काय होतं की ते मोती खूप फुटतात किंवा ती एकसारखी लागली सुद्धा जात नाही. त्यामुळे आठवणीने फूट चेंज करून घ्यायचं आणि ते तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये म्हणजे मशीनचं सामान मिळतं तिथे मिळतं. आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक एकदम थोडं थोडं पकडत एकसारखं आपल्याला इथे ही मोती लेस लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी सिल्वर कलरचीच मोती लेस घेतलेली आहे, कारण की ब्लाऊज तसा आहे त्यामुळे तसंच मॅच होतं, इथे काही गोल्डन मॅच होणार नाही. तर तुम्ही ब्लाऊजला जसं मॅच होईल तसं लावू शकतात. आणि बघा ह्या कोपऱ्यावर काय केलं मी, ते लेस कट करून घेतलेली आहे बघा. आणि मग पुन्हा तिथून लावायची, कारण की तिथे कोपरा होता, मग ती फोल्ड केली असती तर ती व्यवस्थित एकसारखी लागली गेली नसती. त्यामुळे मग कट करून पुन्हा तिथून कंटिन्यू बघा ह्या पद्धतीने लावलेलं आहे. वरून तर लक्षात येत नाही की आपण कुठे काही कट केलेलं आहे ते, पण मग शेप महत्त्वाचं आहे की व्यवस्थित येणं. आणि इथून पुन्हा कट करून बघा इथे व्यवस्थित आता टिप मारून घेऊयात आणि ते व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेऊयात. तर बघा तुम्ही बघू शकतात की बघा एकही मणी फुटलेला नाही आहे, फिनिशिंग पण खूप छान आली, परफेक्ट मोतीलेस लागली गेली आहे. बघा त्या आतला जो काही मोतीलेससाठी सपोर्ट असतो ना तर तो सुद्धा वरती कुठेच दिसत नाही, फक्त मोती दिसत आहे. त्यामुळे बघा खूप सुंदर असं आपल्या ह्या आकाराला लूक आलेला आहे. तर बघा आता आपण पुन्हा फूट चेंज करून घेऊयात. आपलं रेग्युलर फूट इथे लावून घ्यायचं आहे.
आणि बघा मग आता त्यानंतर आपण इथे पुन्हा गळ्याला एक लेस लावून घेऊयात. तर इथे सुद्धा बघा मी सिल्वर लेस घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या चॉईसनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात. सिल्वरमध्ये पण खूप डिझाईन असतात, खूप व्हरायटीज असतात, पण मग मी इथे सिम्पलच घेतलेली आहे. कारण की मला असं वाटतं की हा ब्लाऊज कशावर पण मॅच व्हावा शक्यतो, त्यामुळे मग मी इथे सेम तशाच लेस यूज केलेल्या आहे. बघा तर गळ्याच्या साईडला परफेक्ट लावून झाली, डबल टिपसुद्धा दिलेली आहे, म्हणजे लेस पॅक पण झाली, ती वरती तरंगली पण नाही आणि लूक पण छान आलेला आहे. तर बघा आता त्यानंतर आपण इथे टक्स टाकून घेऊयात. तर सेंटरपासून 4.5 आणि उभं 4चं मार्किंग केलेली आहे. सेम इकडे पण तशीच मार्किंग करायची आहे. आणि आता त्यावर असं पद्धतीने फोल्ड करून बघा तिरका टक्स टाकायचा, इथे व्यवस्थित लॉक करायचं आणि ह्या पद्धतीने इथे टक्स टाकलं. तर टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची, म्हणजे त्याची फिनिशिंग वगैरे परफेक्ट येते. ते लवकर ओपन होण्याचे पण चान्सेस नसतात आणि ब्लाऊज आपल्याला फिटिंगलासुद्धा छान बसतो. त्यामुळे बरोबर व्यवस्थित काळजीपूर्वक अशा पद्धतीने तिरके टक्स टाकून घ्यायचे आहे. तर बघा आता दोन्ही साईडला टक्स टाकून झालेले आहे, बघू शकता छान परफेक्ट असे आलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर आता कमरेच्या साईडला सुद्धा आपण एक लेस लावून घेऊयात. तर बघा थोडं किंचितचं मार्जिन सोडलं आहे मी आणि मग ती लेस लावून घेत आहे. म्हणजे काय आपल्या ह्या बॅकनेकला अजूनच सुंदर असं लूकसुद्धा येईल. सो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लेस लावू शकतात, म्हणजे आपला बॅकनेक अजूनच छान असा दिसतो. आणि तिथेसुद्धा डबल टिप दिलेली आहे बघा, म्हणजे लेस पण पॅक होते, फिनिशिंग पण छान येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस तरंगतसुद्धा नाही. तर बघा मग कमरेच्या आणि गळ्याच्या साईडला सेमच लेस यूज केली. मधल्या शेपला आपण मोती लेस लावली आहे. तुम्हाला वाटत असेल तर कडेने तुम्ही लेस लावू शकतात, पण काही गरज नाही आहे. त्यानंतर बघा इथे मग आपण सिल्वर कलरचे बटन यूज केलेले आहेत. तर ते आता आपण सुईने तिथे लावून घेऊयात. तर बघा मी 4 पदरी दोरा घेते, म्हणजे ते जे काही बटन आहे तर ते व्यवस्थित तिथे पॅक होतील. आणि बघा मग बरोबर सेंटरची मार्किंग करून ह्या पद्धतीने वरती जो काही गॅप आहे तर तिथे आपल्याला सगळ्यात आधी एक बटन लावून घ्यायचं आहे. बघा 3-4 टाके टाकलेले आहेत मी, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. आणि इथे गाठ टाकून ते एक्स्ट्राचा दोरा बघा कट करून घेतलेला आहे. तर आता सेम ह्याच पद्धतीने बघा इथेसुद्धा आपण बटन लावून घेऊयात. तर तिथेसुद्धा जी काही सेंटरची मार्किंग केलेली आहे तिथेच बरोबर लावायची आहे. तर इथे तुम्ही 2 किंवा 3 लावू शकतात. तर बघा मग फायनली आता खालीसुद्धा आपण 3 बटन लावले आणि मध्येसुद्धा लावून घेतलेले आहे. तर टोटल आपण इथे 4 बटन हे लावून घेतलेले आहे. तर फायनली बघा आपला हा बॅकनेक पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर लूक आलेला आहे. तर मधल्या शेपला मोती लेस लावली एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित. सो ज्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या तर त्या फॉलो करूनच तुम्हीसुद्धा मध्ये ती मोती लेस लावायची आहे. तर बघा मग मी तुम्हाला हे 2 ब्लाऊज पूर्ण दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर बघा हा पहिला ब्लाऊज आहे, हा गोल्डन आहे. तुम्हाला माहित आहे की गोल्डन ब्लाऊज कशावरही सहज मॅच होतो. तर हा मी बोटनेकमध्ये स्टिच केलेला आहे. तुम्ही नॉर्मल पण स्टिच करू शकतात. तर बघा याची जी काही बाही आहे तर ही मी नेटची घेतलेली आहे, पण याच्यावर जे काही लेस असो काही वर्क असो हे सगळं मी गोल्डन यूज केलेलं आहे, कारण की हा ब्लाऊज कुठल्याही साडीवर सहज मॅच व्हावा यासाठी. तर हा असा बघण्यापेक्षा घातल्यावर तुम्हाला कळेल की याला खूप सुंदर असा पफ येतोय. सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही करू शकता, कारण सध्या पफ बाहीचं खूप ट्रेंड सुद्धा चालू आहे. त्यानंतर बघा याची जी काही बॅक साईड आहे तर ही सुद्धा खूप सुंदर बोटनेकची ट्रेंडिंग अशी आपण स्टिच केलेली आहे. बघा इथे जी पाईपची रेडीमेड लेस असते तर ती आपण यूज केलेली आहे आणि त्यामुळे तर खरा हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय. तो असा बघण्यापेक्षा घातल्यावर तर अजूनच छान दिसतो. आणि याला सुद्धा बघा खाली कमरेला सुद्धा मी ती लेस लावलेली आहे, त्यामुळे खूप छान असा पार्टीवेअर लुकमधला हा ब्लाऊज आपला रेडी झाला. आणि हा जो ब्लाऊज आहे ना हा कुठल्याही साडीवर सहज मॅच होईल. तर बघा शक्यतो असतं काय की साडीवर गोल्डन किंवा सिल्वर वर्क असतं आणि गोल्डन किंवा सिल्वर मॅच होत असतो. तर बघा ज्या साडीवर तुमचं गोल्डन असेल तर तुम्ही हा गोल्डन ब्लाऊज त्यावर वेअर करू शकतात आणि ज्या साडीवर तुमचं सिल्वर असेल तर हा सिल्वर ब्लाऊज. तर हा सुद्धा छान बघा, याचा कपडा थोडा वेगळाच आहे. हा सुद्धा बोटनेक आहे, पुढचा गळा पण मी चौकोनी घेतला, प्रिन्सेस आहे बघा. आणि बॅक साईडला सुद्धा खूप छान ट्रेंडिंग अशी ही बोटनेकची मी डिझाईन केलेली आहे. बघा इथे छान अशी मण्यांची लेस लावली, वरती एक बटन आणि खाली सुद्धा 2 बटन लावलेले आहेत. खाली बघा ही लेस लावलेली आहे ती सुद्धा सिल्वर. यावर सुद्धा जिथे जिथे लेस लावली, जिथे जिथे काही यूज केलं बटन वगैरे हे सगळं सिल्वर केलेलं आहे, जेणेकरून तो कुठल्याही साडीवर सहज मॅच व्हावा. इथे बघा मी फ्रिलची बाही केलेली आहे न्यू स्टाईलची. आणि हा ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकता. आणि हा ब्लाऊज सुद्धा कुठल्याही साडीवर सहज मॅच होऊ शकतो. तर बघा
हा सिल्वर आणि हा गोल्डन असे 2 ब्लाउज तुमच्याकडे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या 100 साड्यांवर सहज हे दोन्ही ब्लाउज तुमचे मॅचिंग होऊ शकतात आणि तुम्हाला गडबडीत कुठला ब्लाउज स्टिच करावा लागणार नाही। तुम्हाला टाइम नसेल तरी तुम्ही नवीन साडी सहजच वेअर करू शकतात। कॉन्ट्रास्ट ब्लाउज तर खूप छान दिसतात आणि साडीला नक्कीच सुंदर असं लुक सुद्धा येतं। सो जोपर्यंत टाइम नसेल इमर्जन्सीमध्ये तुम्ही हे यूज करू शकतात। आणि जर का तुम्ही स्वतः शिवत नसेल तर मी म्हटलं शिलाई सुद्धा खूप आहे, त्यामुळे असे 2 प्रत्येकाकडे ब्लाउज असायलाच हवे असं मला तरी वाटतं। सो तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे नसेल तर असे नक्कीच स्वतःसाठी शिवून घ्या किंवा स्वतः शिवा। सो बघा मग हे जे काही 2 ब्लाउज आहेत तर याचे मी तुम्हाला आज बॅकनेकचे दोन्ही डिझाईन्स शेअर केलेले आहे, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण। तेही अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। आय होप सो तुम्हाला आजच्या ह्या दोन्ही डिझाईन्स कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायच्या हे सहज लक्षात आलं असेल। आता प्रश्न उरतो ब्लाउजची शिलाई आणि कटिंग, तर याचे सुद्धा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेले आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला सहजच असे 2 वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाउज कटिंग ते स्टिचिंग डिझाईन पर्यंत सगळंच सहजच कळेल पण आणि स्टिच करता येईल। ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल, हे 2 छान छान डिझायनर ब्लाउज आवडले असतील, आजची माझी आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ठीक आहे, याचाच अर्थ तुम्हाला आपले व्हिडिओ खूप शोधावे लागणार नाही, ते इझिली तुम्ही बघू शकाल। चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।